या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पाचगाव येथे जिल्हा परिषद उबाटा गटाचे उमेदवार विराज पाटील यांच्या प्रचारार्थ पवार कॉलनीत जाहीर सभा पार पडली. खुशाल जगायचं असेल तर आता मशाल पेटवूया या नितीन बानगुडे पाटलांच्या वाक्याने सभेला रंगत आली. यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी यांनी पाचगावचा पाणी प्रश्न कायम दुर्लक्षित राहिला असून प्रश्नांची जाण असलेल्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावर उपस्थित महिलांनी विराज पाटील यांना पाठिंबा दर्शवला. शिवसेना प्रवक्ते नितीन बानगुडे पाटील यांनी भाषणात मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असेल तर हुकुमशाही मोडून काढण्याची वेळ आली आहे असं ठणकावलं. सत्तेत नसतानाही 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ब्रीदवाक्याने काम करणाऱ्या विराज पाटील यांना जिल्हा परिषदेत पाठवूया असे आवाहन करत खुशाल जगायचं असेल तर आता मशाल पेटूया अशी घोषणा देत भाषणाचा समारोप केला. पाचगावमध्ये फक्त पाणी प्रश्नावर चर्चा होत असल्याचा आरोप विजय देवनी यांनी केला. कळंबा इथं पंचगंगा नदी इथं तरीही पाण्यासाठी 10 दिशा पाचगावकरांना फिरावं लागत होतं. त्यावेळी शिवसेनेने आंदोलन करून पाण्याची व्यवस्था केली असं संजय पवार म्हणाले. तसेच जिल्हा प्रमुख रवी किरण इंगोले यांनी पाचगावकर गेले 20 वर्षे केवळ आश्वासनांवर जगत असल्याची खंत व्यक्त केली. आश्वासने देणाऱ्यांपेक्षा प्रत्यक्ष काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. सभेची प्रस्तावना डॉक्टर अनिल पाटील यांनी केली. सभेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पाचगावातील ग्रामस्थ, शिवसैनिक, पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.